महिषे पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती वैशोनिया नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी उदका माझी ओव्या ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळामणे तीही संगे चितरणे निळामणे तीही संगे चितरणे दीन उद्धरणे नवल कोण नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करो प्रथम करो प्रथम करो प्रथम दुसरी चरण संताची या दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण पांडुरंगा करो प्रथम नमन ह्याला आवाज एकदा बरोबर झालं की पुन्हा काहीच हात लावायचा नाही पांडुरंगा करो द्याजू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी नाही आला हिरवय हिरवं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता आता अभिनव वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रिय जननी देवाची महायोग पीठे तटे भीमरत्यां परम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ देवमान्य महाराष्ट्र भूषण देहूचे थोर साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पट्टशिष्य 14 टाळकऱ्यापैकी एक आणि ज्यांच्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठावरनं या मृत्यू लोकामध्ये आले. त्यामध्ये 3 प्रसंग आहेत. हे या माध्यमाद्वारे कीर्तन कथा सर्वांना ऐकता यावी म्हणून जे उपक्रम करतायत. काय नाव तुमचं? विक्रम पाटोळे. बरं का, तुम्हालाही धन्यवाद. बरं का, माणसाने विक्रम केला पाहिजे पण परमार्थातला विक्रम असला पाहिजे. त्यांना धन्यवाद. कारण हे ज्ञान महाभारतातलंच ज्ञान आहे. आता जेवढे आपल्याला सुविधा दिसतात ना, दूरदर्शन आहे, भ्रमण भाष्य आहे, याला मोबाईल म्हणतो, भ्रमणध्वनी, हे सगळं ज्ञान महाभारतातलं आहे. तुम्ही म्हणाल कशावरनं? तर युद्ध चालू होतं कुठं? कुरुक्षेत्राच्या ठिकाणी. आणि त्या युद्धाचं वर्णन आंध्र्या राजा धृतराष्ट्राला संजय हे काय करत होते? सांगत होते. व्यासानी त्यांना दिव्य दृष्टी दिली होती. म्हणून महाभारतामध्ये जे आहे, ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञान आहे, त्याच ज्ञानाचा हा विकास आहे. मनोनी महाभारती जे नोही ते नोहीच लोकी तिने येणे मनी पे पाही व्यासोचिष्ट जगत्रयो विठाला माणसं असतात तोपर्यंत त्यांचं महत्त्व कळत नाही. सांगा बरं, आई वडील असतात तोपर्यंत आई वडिलाचं महत्त्व कळतं का? नाही, सगळ्याला पुढे बसणं सगळ्याला म्हणणं आहे. आई वडील असतात तोपर्यंत त्यांचं महत्त्व कळतं का? नाही. म्हणून ती आई वडील म्हणते तुम्हाला आता नाही कळायचं. इकडं अंजन ढोला कसं म्हणते, होय दत्ताजी कसं म्हणते, आता नाही कळायचं तुम्हाला. केव्हा कळण? आम्ही मेल्यावर कळण र. आणि तसंच होतं महाराज. जेव्हा आई जाते ना, त्याच्या जीवनामध्ये प्रेमाचा दुष्काळ पडतो महाराज. प्रेमाचा, सुखाचा, जिव्हाळ्याचा झरा त्याच्या जीवनात लाटला जातो. जगामध्ये निष्काम प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे आई. म्हणून बऱ्याच अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आई आणि वडिलांना विशेष महत्त्व दिलं आहे. म्हणून शास्त्र आईला नुसतं आई म्हणत नाही, तर त्या जन्मदाते आईला शास्त्र देव म्हणते. देव मातृदेवो भव. म्हणून ते भाग्यवान आहेत की ज्या आपल्या आईंची वडिलांची सेवा करतात. विठ्ठला विठ्ठला. त्यांना नमस्कार. जे आपल्या आई वडिलांचं पालन सेवा करतायत त्यांना नमस्कार. देवाचन सत्य बोलतायत. म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माये बापे अवघी देवाचीच रूपे. बरं का, देवाच्या शोधात जाऊ नका. देव तुमच्या घरीच आहे. तुमची आई जन्मदाती आई हीच देव आहे.
आणि जन्मदाते वडील हेच देव आहेत. म्हणून ज्ञानोबाराय सांगतायत, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर लोन कीजे. म्हणून ऐका, ज्या घरामध्ये आई वडील वडीलधाऱ्यांचा मान सन्मान केला जातो, त्यांची सेवा केली जाते, त्या घरामध्ये सुख आहे, शांती आहे, आनंद आहे आणि त्या असणाऱ्या व्यक्तीचं जीवन धन्य आहे. विठाला विठाला. म्हणून देवाच्या शोधात जाण्यापेक्षा आईवडिलांची सेवा करा, देव तुम्हाला शोधत येईल. पुंडलिकराय तीर्थयात्रा करत जात होते, देव नाही प्राप्त झाला, पण पंढरपूरला दिंडीरवनामध्ये आपल्या पर्णकुटीमध्ये आईवडिलांची सेवा करतायत, देव त्यांना शोधत आला. ब्रह्म सनातन अंग संग, ब्रह्म सनातन अंग संग, ब्रह्म सनातन अंग संग, ब्रह्म सनातन अंग संग. दृष्टांतला प्रमाणाला काहीच कमी नाही नाना. मोठं गोड चिंतन आहे. असतात तोपर्यंत कळत नाहीत, महत्त्व लक्षात येत नाही. हा जगाचा नियम आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची एकूण असणारे 14 टाळकरी. किती टाळकरी? 14. त्यामध्ये सगळ्या समाजाचे टाळकरी आहेत. श्री क्षेत्र सुदुंबरे या ठिकाणी असणारे 2 टाळकरी आहेत. त्यामध्ये गाथ्याचे लेखक, पटशिष्य आणि ज्यांच्याकरता तुकाराम महाराज वैकुंठ धामावरून परत अंतविधी करता आले असे श्री संत संताजी जगनाडे महाराज, तेली समाजाचे संत. दुसरे आहेत श्री संत गवरशेठ महाराज, हे वाणी समाजाचे संत आहेत. त्यानंतर आज जो चिंतनाकरता अभंग घेतलेला आहे ते संत निळोबा महाराज, हे पिंपळनेरचे. निळोबा महाराज हे पिंपळनेरचे. ते तुकाराम महाराज तोपर्यंत त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा असं काही वाटलं नाही. पण तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठागमन सोहळा झाला. आणि त्यानंतर त्यांच्या असणाऱ्या कन्या भागीरथीबाई, त्यांना तुकोबारायांच्या दर्शनाचा योग प्राप्त नव्हता आणि मग त्यांनी तुकोबारायांचा धावा केला. बाबा 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 गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा.
भागीरथीबाई म्हणजे तुकोबारायांच्या कन्या. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. बाबा मला दर्शन द्या, बाबा मला तुम्ही दर्शन द्या. काय असतं व्यवहारामध्ये, मुलीला जास्त प्रेम का मुलाला? ऐकू येईल का नाही तुम्हाला? असं थोडं थोडं विचारीन तेवढं बोला, आणि जी खरं आहे ती बोला. देवाच्या दारात काही अडचणीत आहे. पुरीचे लग्न झालेत नाना, आणि पोर आहेत, पोराकडे राहते ती, त्याच्यामुळे ही अडचणीत आहेत. कसं काय म्हणायचं की बाबा पोरापेक्षा जास्त प्रेम पुरीला असते, तर उद्याच पुन्हा सुनन पोरग काय म्हणून म्हणून ती गप्प बसायला. आमच्या युवरा भाऊजीनं असं धडकन सांगितलं, त्यांना 2 मुली. ती म्हणली ते आता ती म्हणाल ते कशाहून सांगितलं. ती आमच्याकडे असं बघते, ज्यांच्याकडे पोरं आहेत ती काय त्यांची बेहाल झालेत, पोरं बडाबड बोलत. तुम्हाला नाही पटायचं पण खरं सांगतो, समजा दुखायला लागला आपला आणि पुरीला कळालं तिकडे किंवा दादाचं दुखायला लागलं, तर मुलगी काय म्हणते तिकडून, दादा थोडी काळजी घ्या, उन्हाचे दिवस आहेत, दो करू नका, घरी जेवण करी जा, निवांत झाडाखाली जाऊन निवांत विश्रांती घ्यायची. रानात कुठं दगडाची याचायची येतं, कुठं काही कशाची चून टाकायची येतं, कुठं काही दसकटच फुक असलं कुठाने करू नका. आणि आईच्या बी जास्त नादाला लागत जाऊ नका, तिला नादच आहे कशाचा, भांडण करून काढायचं. कुरापत काढायचं. हां, त्याला काही 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 भांडखोर असतात आणि काही भांडकुदळ असतात. इकडलं नाही, आमच्या आसरडोसं सांगतो, पुन्हा उद्या बघल काय असेल. भांडखोर म्हणजे नाना भांडतच राहायचं, कशावर नाही भांडत राहायचं. आणि भांडकुदळ म्हणजे चोपदार, कुदळीनं खांदायचं म्हणजे दुसरीकडलं भांडण आपल्या अंगावर घ्यायचं, त्याला म्हणायचं भांड. असं विनोदाचा भाग सोडा. आणि मग मुलगी असं समजावून सांगते, तुम्ही काळजी घ्या, ताण करून घेऊ नका, निवांत राहा, असं कोण म्हणते, मुलगी. आणि मग ती जेवण करते. तर रानात निघाले की पोरग म्हणते, दादा तेवढ्या म्हशी सोडायच्या होत्या. दादा म्हणते, तार मला जरा 2 दिवसानं कसं कसं धनकुत आल्यासारखं झालंय. आणि त्याच काय असतंय मग, धनकुताचं येतच असतंय, त्याला काय एवढं असतंय. असो, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. तुकाराम महाराजांनी विचार केला, तिच्या अंतकरणातला भाव जाणला, आणि जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ धामावरून भागीरथीबाईला दर्शन देण्याकरता आले. आनंद झाला. प्रसंग क्रमांक 2. तुकाराम महाराजांचे पटशिष्य गाथेचे लेखक 14 टाळकऱ्यापैकी एक असणारे श्री संत संताजी जगनाडे महाराज, त्या दोघांची अनबाग झाली होती. अगोदर कोण जाईन त्यानं गेलेल्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहायचं. सोपं का अवघड आहे? अवघड. एक जण उपस्थित राहील आणि जीवरी गेलाय त्यानं पुन्हा खाली कसं यायचं? योगानं तुकाराम महाराजांचा वैकुंठागमन सोहळा झाला आणि संताजी महाराज ते थोडं गाण्याच्या ह्याच्यात अडकलते. तेव्हापासून म्हणते संसाराला गाणं म्हणतात, ते जरा गाण्यात अडकले, त्यांना काही तिथे वेळेवर जाता आलं नाही. असो, आणि जेव्हा संताजी महाराजांचं देहावसान झालं, भगवंताच्या गजरामध्ये दिंडी सोहळा निघाला. श्री क्षेत्र सुदुंबरेन आज तिथं संताजी महाराजांची समाधी आहे, त्या ठिकाणी आणलं, खड्डा खणला गेला. त्या ठिकाणी संताजी महाराजांना मध्ये प्रेत ठेवलेलं आहे आणि सर्वजण माती लोटण्याचा उपक्रम संपन्न होतोय. पण त्या तोंडावरच माती झाकल्या जात नव्हती. मग स्मशानभूमीमध्ये माणसं जितकं जसं जवळचे असतील, प्रेमातले असतील, तितके थोडे जवळ येते, आणि जसं जसं लांब असेल तसे माणसं लांब राहतील. काहीतरी इतके लांब राहतील म्हणजे त्यांना तिकडलं काही नसतं, हे समोर आलेले असतात. आणि आल्यावर म्हणतात, हाय का तंबाखू? म्हणजे काही जणाला स्मशानभूमीमध्ये सुद्धा स्मशान वैराग्य निर्माण होत नाही. शोकांती काय असो, आलेले सर्वजण असणारे थकले म्हणले अवघड काम आहे. संताजी महाराजांच्या मुखावरती माती लोपल्या जात नाही. ती असणारे एक 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 निघून गेले. सूर्यास्ताची वेळ झाली.
संताजी महाराजांचे चिरंजीव काही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना माहिती झालं आजच्या प्रसंगी तुकोबाराय वैकुंठ धामावून आल्याशिवाय आणि अंत्यविधीला या ठिकाणी हात लावल्याशिवाय संताजी महाराजांचं मुख लोपल्या जात नाही. आले भव्य दिव्य अशा प्रकारचं तुकोबाराय आहे. त्या स्मशानभूमीमध्ये आगमन झालेलं आहे. संताजी महाराजांच्या मुखावरती माती टाकली. 3 मुष्टिका माती टाकल्याबरोबर संताजी महाराजांचं मुख लोपल्या गेलेलं आहे. आणि मग आल्या पावलानं संताजी महाराज हे परत वैकुंठधामाला जात आहेत. चिरंजीवाने विनंती केली, महाराज आला तसं थोडं घरी या. नाही, आलो म्हणे तुका संतून यावया विष्णू लोका, आम्हा येणे झाली एका तेली कारणे विठ्ठला 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 बोला पुंडलिक आणि निळोबारायच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं की महाराज 10वा केला की येतात. 2 वेळेला आले. आणि मग निळोबारायने विचार केला अनुग्रह घेईल तर तुकाराम महाराजाकडून अनुग्रह घेईल. आणि त्या ठिकाणी अनुष्ठान आरंभ केलेले कुणी? निळोबा महाराजांनी. तुकाराम 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 तुकाराम, टाळी वाजवा प्रेमानं. तुकाराम 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 किती दिवस? 10 दिवस झाले, 15 झाले, 20 झाले, 25 झाले, 30 दिवस झाले, 14, 35 दिवस झाले. निळोबा महाराज निर्धार केलेला आहे तुकाराम महाराजांनी यावं आणि मला अनुग्रह द्यावा, तरच माझ्या जन्माचं सार्थक आहे, तर माझं जीवन धन्य आहे. 39 दिवस झाले, 40 दिवस झाले तुकाराम महाराज येत नाही. पांडुरंग परमात्म्याने विचार केला, आता जर महाराज आले नाहीत तर काही अनर्थ ओढवतो. 41व्या दिवशी जगाच्या मालकाला संत निळोबा महाराजांच्या समोर यावं लागलं. आणि येऊन निळोबा महाराजांना सांगतात, महाराज मी आलोय. डोळे झाकून सतत तुकोबारायांचं चिंतन करणारे संत निळोबा महाराजांनी डोळे उघडून पाहिलं. समोर जगाचा मालक आहे पांडुरंग परमात्मा. निळोबा महाराज म्हणतात, मी काही देवाचा दावा केला
महाराजांनी समोर डोळे उघडून पाहिलं. पांडुरंग परमात्मा आहेत. मी धावा तुकोबारायांचा करतो. निळोबारायांचा काय अधिकार असणार? निळा म्हणे आम्ही नोळोची देवा उकयाचा धावा करीत असो. अरे काल असतो येथे तुझं लागे बोलाविले कोणी, तुला कोणी बोलवलाय? आणि प्रार्थनेला वाचून आला असं का? तुझा नियम आहे. तुझी प्रार्थना केलीस तर तू येतोस. इथं तुझी प्रार्थना केली नाही आणि प्रार्थना न करता येण्याचे श्रम का घेतलेस? ऐका, जगाच्या मालकाला परत जावं लागलं आणि 42व्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांना यावं लागलं आणि निळोबा महाराजांना अनुग्रह दिला. अशा निळोबा महाराजांचा गोड चिंतनशील असा संतांचं वर्णन करणारा, संतांची महती सांगणारा, संतांचं सामर्थ्य सांगणारा असा चिंतनशील अभंग आजच्या कीर्तनलोकी सेवेकरता घेतला. काही साधक म्हणू लागले, तुम्ही सारखं संतांचं गुणगान करता, संतांचं मोठेपण सांगता, संतांची किमया सांगता. संत नेमके काय करू शकतात, संतांनी काय केलेलं आहे, तेव्हा